नमस्कार. आज आपण शालेय संस्कृती व्यवस्थापन नेतृत्व व परिवर्तन यामधील घटक क्रमांक 1 शालेय संस्कृती आणि भारतीय शिक्षण व्यवस्था यामधील गुरुकुल शिक्षणाची पद्धती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण मागील तासाला शिक्षणाची ध्येय, त्याचबरोबर शालेय संस्कृती आणि भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये भारतातील शालेय संस्कृती म्हणजे काय आणि त्याचा विकास याबद्दल माहिती पाहिली होती. तसेच शिक्षणाची ध्येय, धार्मिकता व पावित्र्य यांचे संस्कार, चारित्र्याची घडणघडण, सुसंपन्न व्यक्तिमत्व, सामाजिक व नागरी कर्तव्याची जाणीव, संस्कृती रक्षण व संवर्धन, शरीर संवर्धन, आत्मसाक्षात्कार इत्यादी ध्येयांची आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामधील गुरुकुल शिक्षणाची पद्धती आज आपण पाहणार आहोत. गुरुकुल शिक्षणाची पद्धती. गुरुकुल शिक्षणाचा कालावधी आदमासे कौटिल्य आधीचा आहे. या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांस शिक्षकाच्या घरी त्या कुटुंबाचा एक भाग बनून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षकास गुरु तर विद्यार्थ्यास शिष्य असे संबोधन वापरले जात असे. वयाच्या 7व्या किंवा 8व्या वर्षी गुरूंकडे पाठवण्याचा प्रघात होता. हे शिक्षण 12 वर्ष चाले. या शिक्षण पद्धतीमध्ये अनेक विद्यांचा समावेश होता. यामध्ये विद्याभ्यास, शस्त्राभ्यास, योगाभ्यास अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश असे. गुरुच्या घरी शिकत असताना शिष्यास घरातील अनेक कामात मदत करावी लागत असे. उदाहरणार्थ कपडे धुणे, भांडी धुणे, जेवण करणे अशा सर्व प्रकारच्या कामाचा समावेश असे. ही पद्धत पूर्ण भारतात प्रचलित होती. त्यानंतर ही पद्धत धार्मिक अभ्यासापुरतीच मर्यादित राहिली. या परंपरेमध्ये गुरु शिष्याकडून कोणतेही मूल्य घेत नसे. संपूर्ण शिक्षण झाल्यावर शिष्य गुरूंना विनम्रतेने गुरुदक्षिणा अर्पण करीत असे. गुरुदक्षिणेत कृतज्ञतेचा भाव जास्त असे. यामधले विद्याभ्यास याच्याबद्दल आपण माहिती पाहूयात. अनेक विविध विद्यांचा अभ्यास इथे होत असे. उदाहरणार्थ वैदिक विद्या, विधिविद्या इत्यादी. शस्त्राभ्यास, यामध्ये शस्त्रांचा अभ्यास इथे होत असे. उदाहरणार्थ भाला, धनुष्य, गदायुद्ध, तलवार यांचा अभ्यास होत असे. त्याचबरोबर योगा अभ्यास इथे होत असे. उदाहरणार्थ हठयोग आणि राजयोग इत्यादी योगांचा अभ्यास इथे होत असे. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये आजवर आपण अनेक गुरुकुल पद्धतींविषयी ऐकले असेल, पण या पद्धतीमध्ये गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेणे एवढाच अर्थ आपणास ठाऊक असतो. गुरुकुल म्हणजे नेमके काय, तेथील दिनचर्या काय असते, अध्यापन पद्धती काय असते इत्यादी माहिती होण्यासाठी उदाहरणादाखल एका पद्धतीची माहिती आपण इथे घेत आहोत. गुरुकुल शिक्षण पद्धतीत रामकृष्ण घडले, त्यामुळे त्यांची उपयोगिता अनन्यसाधारण अशीच आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षण प्रक्रिया ही वस्तीपासून दूर निसर्गरम्य ठिकाणी आश्रमात चालत असे. त्यामुळे या शिक्षण पद्धतीला गुरुकुल शिक्षण पद्धती असे म्हणतात. गुरुचे आश्रम हे निसर्गरम्य परिसरात अध्ययन तसेच अध्यापनास पोषक असे वातावरण तिथे असे. गुरु शिष्य संबंध हे तिथे प्रभावीपणे होत असे, कारण 24 तास आश्रमात पूर्ण शिक्षण होईपर्यंत शिष्यास राहावं लागत असे. यामुळे चारित्र्यसंपन्न आदर्श गुरुचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असे व चारित्र्यसंपन्न पिढी घडत असे. हे नाते पिता पुत्राप्रमाणे असे. गुरुचे ज्ञान, आचार, विचार, कृती यांचा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असे. गुरुकुलातील दिनचर्या जी आहे ती पहाटे प्रार्थनेने सुरू होई. दिवसभर वाचन, मनन, श्रवण, पठण, गुरुसेवा व परत रात्री प्रार्थना करून लवकर झोपत असे व सकाळी लवकर उठत असे. कार्यक्रम: पहाटे प्रार्थना, स्नान, संध्या, यज्ञ, शस्त्राचे अध्ययन, दुपारी भोजन, विश्रांती, अध्ययन, अध्यापन, सकाळी खेळ, रात्रीच्या भोजनानंतर चर्चा, संवाद, वादविवाद होत असे. सकाळ संध्याकाळ गुरुचे दर्शन शिष्य घेत असत. गुरुकुलात 10 ते 15 विद्यार्थी असत, त्यामुळे सर्वांकडे मर्यादित विद्यार्थी असल्यामुळे त्यामुळे सर्वांकडे वैयक्तिक लक्ष देणे, मार्गदर्शन करणे सोपे होते. त्यामुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढीस लागत असे. गुरुचे श्रेष्ठत्व: गुरु हे आदर्श व पवित्र, चारित्र्यसंपन्न, ज्ञानशील अशा सर्व गुणांनी परिपूर्ण व्यक्तिमत्व असल्यामुळे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ही उक्ती त्यांना लागू होते. सर्व समाज, राजे महाराजे त्यांना मान, प्रतिष्ठा, आदर देत असत. त्यामुळे थोर गुरुच्या अलौकिक तेजाने संपूर्ण समाज तेजस्वी होत असे. यामध्ये उपनयन संस्कारसुद्धा होत असे. विद्या अभ्यासासाठी विद्यार्थ्याला गुरुगृही पाठवले जात असे, आचार्याजवळ ठेवले जात असे.
हा संस्कार झाल्यानंतर वेदाभ्यासाचा अधिकार होता. त्यामुळे वैदिक धर्मानुसार कर्म करण्याची पात्रता मुलांमध्ये येते. म्हणून हा संस्कार जो आहे तो श्रेष्ठ मानला जातो. योग्य संस्काराची रुजवात ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये होत असे. त्याचबरोबर धर्माचे शिक्षणसुद्धा इथे दिले जायचं. 4 पुरुषांपैकी धर्म हा एक महत्त्वाचा पुरुषार्थ आहे. धर्माचे पालन करणे, कर्तव्यनिष्ठता बाळगणे, माता पिता, कुटुंब, समाज, राष्ट्र यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न इथे केले जायचे. पूजापाठ, चिंतन, मनन, पठण अशा शिक्षण प्रक्रियेतून धर्माचे संरक्षण केले जायचे. वैदिक काळातील शिक्षण हे स्त्री शिक्षण, त्यामुळे स्त्रियांना पूर्ण वैदिक काळामध्ये वेदाध्ययन करण्याचे स्त्रियांना स्वातंत्र्य होते. स्त्रियांचे उपनयन केले जाई. वैदिक यज्ञविधी करत असत. त्याचबरोबर स्त्रिया कवयित्री म्हणून त्या काळामध्ये प्रसिद्ध होत्या. यामध्ये भरतकाम, नृत्य, कला, गायन, गृहशिक्षण इत्यादी या कलांमध्ये, क्रियांमध्ये स्त्रिया नामवंत होत्या. संस्कृत भाषा हे शिक्षणाचे त्या काळातले माध्यम होते. अभ्यासक्रम जो होता तो अभ्यासक्रम सद्गुणांवर आधारलेला असायचा. गुरुचे आचार विचार हाच एक प्रकारचा अभ्यासक्रम होता. नीतिमूल्यांचा विकासाबरोबर व्याकरण, ज्योतिष, तत्त्वज्ञान, पशुपालन, अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, आयुर्वेद, तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, वेदाभ्यास इत्यादी अभ्यासात परंपरागत पद्धतीने व्यावसायिक शिक्षण मिळत असे. परीक्षा पद्धती ही मौखिक परीक्षेला तिथे महत्त्व दिलं जायचं. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मरणावर इथे भर दिला जायचा. वेदपाठ करणे, संहिता पाठ करणे यावर जीवन यशस्वी केलं जायचं. गुरुकुल शिक्षण पद्धतीमधले गुण आपण पाहूयात. यामध्ये सुसंस्कृत आदर्शाची निर्मिती झाली पाहिजे हा एक महत्त्वाचा गुण होता. त्याचबरोबर तत्त्वज्ञान आहे. मैत्री, शांतता, अहिंसा, सहकार्य, बंधुभाव इत्यादीचा समावेश यातील गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवले जायचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्य सत्कर्म करण्यास प्राप्त झाला पाहिजे हे गुण त्याच्यामध्ये होते. गुरुकुल पद्धतीमधले दोष आपण पाहूयात. यामुळे संस्कृतीतून धार्मिक प्रवृत्ती वाढली. लोक श्रद्धाळू बनले. दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची की विशिष्ट वर्णातील लोकांनाच याचा फायदा झाला. स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष झालेलं दिसून आलेलं आहे. सर्वसामान्य जनता जी आहे ती या शिक्षणापासून दूर राहिली. पारमार्थिक व आर्थिक ध्येयामुळे मनुष्य अध्यात्माकडे वळाला आणि शूद्र वर्गातील लोकांना शिक्षणाअभावी समाजात प्रतिष्ठा प्राप्त करण्यात आली नाही. या गुरुकुल पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्ययन अध्यापन जो आहे ते अध्ययन अध्यापन हे पूर्वीचा पाठ समजण्यापूर्वी आचार्य आधीच्या पाठाची चाचपणी घ्यायचे आणि त्यानंतरच पाठ समजून सांगायचे. आर्थिक सहाय्य जे होतं ते सर्व राजे महाराजे व संबंधित ठिकाणचे जे कोणी महत्त्वाची व्यक्ती आहे त्यांच्या अर्थसहाय्यावर हे सगळी आर्थिक व्यवस्था ही पद्धती अवलंबून होती. हल्लीची शिक्षण पद्धती ही फक्त अनौपचारिक पद्धतीने आहे आणि ही अनौपचारिक पद्धतीमुळे या गुरुकुल पद्धतीमधल्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टी हल्लीच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांवर देता येत नाही किंवा त्याला मर्यादा येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याचे जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा विकास हल्लीच्या शिक्षण पद्धतीमध्ये होताना दिसून येत नाही. गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जे काही नातं होतं मैत्रीपूर्व पितापुत्राप्रमाणे हे नातं आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये नसतं. औपचारिक पद्धतीने फक्त ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. यामध्ये विद्यार्थ्याच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांना वाव दिला जात नाही. मंद विद्यार्थी मंदच राहतो. त्याला अधिकच्या तासिका किंवा अधिकचे वेळ विद्यार्थ्याला दिला जात नाही. तर गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षक उपलब्ध असे 24 तास उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थी त्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सहजतेने पूर्ण करून पुढे जात असे. आज आपण गुरुकुल पद्धतीविषयी अधिकची माहिती पाहिली. धन्यवाद.